राहुल आगरे यांच्यासाठी देखील पुन्हा एकदा 500चं ते कॅश प्राइज आहे आणि मुसद्दीक या आपण तुमच्यासाठी देखील ते 500चं कॅश प्राइज होतं. जाऊयात मॅचकडे. सामन्याला सुरुवात झालेली आहे. तिकडे सामना आपण पाहतोय. पहिलाच बॉल होता प्रथमेश ठाकरे गोलंदाजी मार्क वरती आणि प्रथमेश यांच्यावरती निश्चित कॉम्बॉक्स मध्ये आमच्या समोर जोडले गेलेले आहेत. एकंदरीत आरोहन तांबेसर जे का पत्रकार देखील आहेत. पुढचा बॉल आहे प्रथमेश ठाकरेवरती. पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय आकाश सकपाळ याच्या माध्यमातून. चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने निश्चित गेलेला आहे. पण तो बघता बघता 2 रन्स खात्यामध्ये जोडले जातील. प्रिन्सेस शकीला बनाम कृष्णराज फायटर्स असं ते बॅटल बघायला मिळतंय. आकाश सकपाळ त्याचबरोबर उसामा दुसरी ही जोडगोळी असेल तर दुसऱ्या बाजूला टेनिसकडे विश्वाचा हा देखील स्टार प्लेअर प्रथमेश ठाकरे तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल शॉर्ट बॉल आहे. चांगला स्ट्रोक आहे. चेंडू चाललाय पॉइंटच्या डोक्यावरून दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर इनटू द फॅन्स. 4 आकाश सकपाळ दापोलीचा हा देखील स्टार प्लेअर तारा सितारा आहे. प्रथमेश ठाकरे यांच्यावरती देखील ते तुटून पडलेले आहेत. एक रस मात्र प्रचंड वेगानं कंप्लीट होतोय. धावसंख्या थोडी पुढे सरकेल 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 11 रन्स ऑन बोर्ड. सुरुवात धमाकेदार केली. पॉवर प्लेचा परिपूर्ण फायदा घेतला जातोय. चा बॉल डिफेंसिव स्ट्रोक है. सहानुभूति वाला क्रिकेट एक बार निकली तो निकल गई. मिलेंगे 4. होगा बिड़ा पार. सीमा रेखा पार. सवकार आप शेर हम भी बब्बर शेर. उसामा दोस्ते यस तो आलाय मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतोय. बॅटर आहे उसामा. मागचा चेंडू आपण पाहिला क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून मिसफील्ड. पण तो प्रथमेश ठाकरे यांचा बॅक ऑफ द हँड बॉल आपण पाहिला. पुढचा चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन्स खात्यामध्ये पुन्हा एकदा जोडलं जाईल. हे षटक थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. 16 रन्स स्कोर बोर्डला लागलेले आहेत. दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये टेनिस क्रिकेट विश्वाचे स्टार खेळत आहेत. यावेळेचा पुन्हा एकदा एक बार निकली तो भाई निकल गई. 4 रन. षटकाचा खेळ तिथे समाप्त होतोय. धाव संख्या जाऊन पोहोचले 20 या आकडेवरती आणि सुमित डेकळेकडून ही मिसफील्ड झाली आहे. षटकाचा खेळ समाप्त. धाव संख्या 20 या आकडेवरती जाऊन पोहोचले. नक्कीच हे बॅटल हे बघण्यासारखं आहे. तेजस दादा आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत जतीन दादा सालगावकर यांच्या संघाकडून सातत्याने आपण सुमित डेकळे प्रथमेश ठाकरे यांना खेळताना अनेकदा पाहिलंय. पण तो आज एक मजेशीर गोष्ट म्हणजे काय आज जतीन दादा सालगावकर यांच्या विरोधात खेळताना ते दिसतील. एक महत्वपूर्ण गोष्ट निश्चित आपल्या दापोलीकरांना देखील बघायला मिळते. ऍब्सोल्युटली. कारण काय आहे त्यांना माहिती आहे फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना की फक्त मैदानाच्या आतमध्ये मैत्री ही मैदानाच्या बाहेर आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट आहे. 20 रन्स पहिल्या षटकामध्ये. बॉलिंग मार्क वरती श्रेयस खटावकर. चांगलाच डाऊन द ग्राउंड चेंडू चाललाय अगदी तीर के तरह सीधा सीमा रेखा पार. 4 इथे आकाश सकपाळ आता थांबणारा प्लेअर नाहीये. आकाश आक्रमण करत आहेत. मोठे स्ट्रोक खेळत आहेत. चौकारांचा बहुसार करतायत. चौकारांचा अवकाळी पाऊस पाडतायत. श्रेयस खटावकर यांच्यावरती तुटून पडलेला आकाश सकपाळ पाहायला मिळतोय.
या दापोलीचा कोहिनूर हिरा आकाश पाहायला मिळेल. पुढचा बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे सुमित ढेके यांच्या दिशेने धावचीची संधी. विकेट सॅक्रिफाईस हा नानाचा मामला. आकाश बॅक टू द पौलीन एक मोठा धक्का बसेल. आवश्यकता नव्हती कारण सुमितच्या हातामध्ये बॉल होता. सुमितनं सरळ थ्रो केला होता. सेट फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. आकाश सकपाळ नंबर 3 वरती कोणत्या बॅटरला पाठवलं जाते? आय थिंक नंबर 3 वरती अक्षय मांडवकर यांना निश्चितच पाठवलं जाईल. चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच बलट्य आहे. मागच्या सामन्यामध्ये काय घडलं? तब्बल 100 रन्स मात्र साई सोबतच्या टीमनं मात्र स्कोरबोर्ड वरती लावले होते. 101 धावांचा तो पाठलाग करायचा होता संपूर्ण मॅच. मात्र साई सुभाष या संघानं उसामाला आता एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर मैदानामध्ये तग देऊन उभं राहावं लागेल. यॉर्क लेन्सचा बॉल सटीक टप्पा आहे. शानदार गोलंदाजी. या चेंडूची सराहना निश्चितच सुमित ढेके यांनी देखील केली. गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र टाकलं होतं श्रेयस कटावकरनं. प्रभावित केले. आतापर्यंत अनेक चांगल्या स्पर्धेमध्ये श्रेयसनं उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. हा देखील दापोलीचा स्टार प्लेअर राहिलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 20 रन्स खर्च केल्यानंतर पुढचं षटक किफायतीशीर पाहायला मिळते. ओ यावेळेचा बॉल चांगला लॉफ्टेड स्ट्रोक आहे. डीप स्क्वेअर लेग बॉर्डरच्या बाहेर यावेळेचा बॉल मिळतील तब्बल 6 षटकार. थँक्यू डीजे. धन्यवाद. उसामा देखील आता आक्रमक रूप धारण करतोय. श्रेयस वरती देखील त्यांनी प्रहार करायला सुरुवात केलेली आहे. एक स्टार प्लेअर तो देखील आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल आपल्याला पाहायला मिळते दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये. पुढचा चेंडू टाकला जाईल. श्रेयस तयार आहे. हो बाउन्स मिळतोय. तिकड बाउन्सर आहे. बाउन्सर बॉल टाकलाय. फलंदाज देखील आपण पाहायला गेलं तर कुठेतरी सरप्राईज झाले. इतका वेग देखील होता. बाउन्स देखील मिळाला. प्रचंड वेग होता. श्रेयस बनाम इथे बॅटल चालू आहे. उसामा दिसतोय. शेवटचा बॉल आहे. चेंडू या ठिकाणी आपण बघतो थोडंसं फंबलिंग आहे. 1 रन्स खात्यामध्ये जोडला जाईल. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. धाव संख्या जाऊन पोहोचले. लॉस ऑफ 1 31 रन्स. 31 रन्स झालेले आहेत सुरुवातीच्या 2 षटकामध्ये. कॉम्बॉक्स मध्ये निश्चितच आपण बदल करतोय. ऐकूया खेळचा एक बुलंद आवाज. आमचे परम मित्र पत्रकार रोहनजी तांबे सर यांना आपण ऐकतोय. थँक्यू. हॅलो चिक. हॅलो. मैदानाच्या आत एक मोठं बॅटल, मोठी लढाई आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे तर दुसऱ्या बाजूला मात्र दापोलीचा प्राईड ओसामा आपल्याला पाहायला मिळते. वल्लवते बंडनगड गावचा सुपुत्र ओसामा हा देखील आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये देखील एक मोठा फॅन फॉलोईंग असलेला हा खेळाडू, परंतु त्याच्या समोर देखील तितकेच महत्वाचं संघाची व्यूहरचना करणारा, कारण तितकाच मातब्बर कर्णधार मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतो. ज्या खेळाडूच्या नावावरती 1 नाही 2 नाही तर तब्बल 6 वेळा टेनिस बॉल क्रिकेटची मानाची स्पर्धा. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू मात्र होतो फरार. येतो ब्रँडेड खणखणीत असा चौकार. ओसामा क्लासिकल फटका आपल्याला बघायला मिळतोय. टायमिंग आणि प्लेसमेंट या खेळाडूचं अलायदा असलेलं पाहायला मिळतं. बाकीच्या फलंदाजांच्या गणतीमध्ये हा खेळाडू ज्यावेळेस फटके मारतो ना, अतिशय अफलातून दर्जाचा फटकेबाजी याच्या फळीतून पाहायला मिळते. जशाच पद्धतीचा लेझी एलिगन्स आपल्याला रोहित शर्माकडे बघायला मिळतो. तोच एलिगन्स, तेच टायमिंग या फलंदाजीच्या फलंदाजीमध्ये. यावेळेस थर्डमॅनच्या रिजन मध्ये
छोटी धाव घेण्याचा प्रयत्न ओसाबा आणि त्याच्या जोडीला साथीदार फलंदाजाकडून होतोय. दुसऱ्या बाजूला आपण जर गोलंदाजी मार्क वरती बघितलं तर खऱ्या अर्थाने संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्या खेळाडूच्या रणनीतीला चाणक्य नीती असं म्हणून ओळखलं जातं तोच टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली सुमित ढेकळे मैदानाच्या आत क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करताना पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला अलॉंग द कार्पेट ढकललं गेलं. सेन्सिबल बॅटिंग म्हणावी लागेल कारण आक्रमण आणि त्यासोबतच एकेरी दुहेरी धावांचं जोडगोळाबेरीज मैदानाच्या आत आपल्याला असलेली पाहायला मिळते. ओसामा मातब्बर फलंदाज आहे. तग धरून फलंदाजी करावी लागणार आहे कारण एक मातब्बर फलंदाज आकाश सकपाळ मैदानात माघारी परतल्यानंतर एक मोठे दायित्व या खेळाडूच्या खांद्यावरती असलेलं पाहायला मिळते आणि त्या दायित्वाचे निर्वहन मात्र यथायोग्य पद्धतीनं मैदानाच्या त्याच्याकडून केलं गेलंय. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटचा एक ब्रँड त्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टायमिंग फसला परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. टिपला गेलाय झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभते. सन्माननीय मनसूरभाई देशमुख यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन झालंय. त्यांना संपूर्ण आयोजकांच्या वतीनं विनंती असणार आहे की आपण सन्मानपूर्वक मंचावरती विराजमान आसनस्थ व्हावं. सन्माननीय देशमुख साहेब यांना विनंती असेल की आपण या स्पर्धेचा आस्वाद आमच्या मान्यवर कक्षामध्ये बसून या ठिकाणी घ्यायचा. मैदानाच्या दिशेनं आपण जातो जिथं मात्र थोडीशी पडझड आपल्याला बघायला मिळते. पहिल्या 2 षटकानंतर ओसामा आणि आकाश सकपाळ यांच्या स्ट्राईक नंतर मात्र प्रथमेश ठाकरे यांनी दुसरा धक्का या ठिकाणी संघाला दिलेला पाहायला मिळतोय. अक्षय बाडवकर सारखा एक मातब्बर फलंदाज मात्र मोठा फटका खेळण्याचा जोहर या ठिकाणी आजमावण्यात आला परंतु पदरात मात्र निराशा या ठिकाणी पडताना पाहायला मिळते. आतापर्यंत आपण गोलंदाजीचं विवरण जर बघितलं तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला प्रथमेश ठाकरे सर यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू दर्जेदार. चला नो टीम मीटिंग. सुमित सर टीम मीटिंग घ्यायची नाहीये. आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. चला बॅटर्स लवकरात लवकर मैदानाकडे रवाना करायचं. आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अनेक स्पर्धा या ठिकाणी स्पर्धा पुढे घेऊन जायच्या. वेळेचा तकाजा लक्षात घेता आपल्याला वेळेला महत्व देणं देखील गरजेचं असणार आहे. मैदानाच्या दोन्ही मातब्बर संघ आहेत. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान अधिक सुदृढ करण्यासाठी दोन्ही संघांचे प्रयत्न मैदानाच्या सुरू असलेले आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूला ओसामा मंडणगड तालुक्याचा एक मातब्बर फलंदाज विकास राठोड संघ मालक यांच्याकडून प्रथमेश ठाकरेसाठी कॅश प्राइज असणार आहे. विकेटचे हॅट्रिक 1000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे आणि सुनील पानकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातो जिथं मात्र प्रथमेश ठाकरे बाळा मैदानाच्या पाहायला मिळतो परंतु या ठिकाणी पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडूला टोलवण्यात येत आहे. क्षेत्ररक्षकाची जमावट कारण जी सजावट या ठिकाणी केली आहे ना टेनिस बॉल क्रिकेटचा रणनीतिकार सुमित भरत ढेकळे मैदानाच्या आत आपली चाणक्य नीती आजमावताना पाहायला मिळतोय कारण ज्यानं आपल्या कर्णधारीच्या जोरावरती 1 नाही 2 नाही तर तब्बल 6 वेळा सुप्रीमो वरती आपलं नाव कोरलंय. यावेळेस मात्र फटका टायमिंग आणि प्लेसमेंट परिपूर्ण संपूर्ण. चेंडू मात्र चाललाय सीमारेषा पार. येतो ब्रँडेड खडखड उत्तुंग असा षटकार. थैंक यू डीजे. जर या फलंदाजाकडे बघितलं ना कि मिल जाएगी मंजिल एक दिन. ये परिंदों के फेरे हुए पर बोलते हैं वही लोग रहते हैं खामोश अक्सर जिंदगी में जमाने में जिन लोगों के हुनर बोलते हैं. आणि आपल्या हुनरची दास्तान या ऐतिहासिक आझाद मैदानात मोठमोठ्या गोलंदाजाच्या समोर मात्र या ठिकाणी लिहिताना पाहायला मिळतोय. वलवते गावचा एक छोटस गाव मंडणगड तालुक्यातून परंतु त्या वलवते तालुक्याने निर्माण केलेला डायनामाइट विध्वंसक फलंदाज मैदानाच्या आत प्रथमेश ठाकरे सरांवरती आक्रमण करताना पाहायला मिळतोय. ज्या गोलंदाजानं भला फलंदाजांच्या दांड्या या ठिकाणी गुल केल्यात आज मात्र तोच गोलंदाज या ओसाबाच्या समोर थोडासा दडपणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टायमिंग परिपूर्ण आहे. संपूर्ण टायमिंग आहे. 3 षटकांचा खेळ समाप्तीकडे गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. आक्रमण आणि त्यानंतर थोडस सावध पवित्रा आतापर्यंत ओसाबाच्या फलंदाजीची ओळख मैदानाच्या आत राहिली आहे.
मातब्बर फलंदाज आहे. कारण मी ज्यावेळेस चिंचाळीमध्ये स्पर्धेसाठी गेलो होतो त्यावेळेस या खेळाडूसाठी प्रेक्षकाला अतिशय वेड होताना देखील मी बघितलंय. चला वेळ नाही, यावेळेस मात्र फटका चांगला आहे. चेंडूला मात्र भरकावून दिलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार, होतो फरार, येतो ब्रँडेड खणखणीत असा चौकार. एका बाजूला ओसाबा तर दुसऱ्या बाजूला मात्र नवीन फलंदाज बावा मोरे आपल्याला पाहायला मिळतात. खरबूजे को देखकर खरबूजा में रंग बदलता हुआ हमें देखने को मिळता है. मैदानात आपण बघितलं तर क्लासिकल फलंदाजी होताना बघायला मिळते. मोठे फटके अलॉंग द कार्पेट देखील चेंडूला यावेळेस प्लेस केलं होतं. मनगटाचा वापर केला गेला होता आणि 4 धावांची कमाई होताना बघायला मिळते. सेन्सिबल बॅटिंग म्हणावी लागेल कारण तितकंच तगडं आव्हान मैदानाच्या आत असणार आहे. मोठी धावसंख्या जमवावी लागणार आहे कारण समोर देखील मातब्बर फलंदाजांचा भरडा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. लढत महत्वाची आहे, बॅटल महत्वाची आहे कारण दोन्ही फलंदाज आतापर्यंत एक भागीदारी रचण्याचा प्रयत्न करतात. आकाश सपकाळ आणि त्यानंतर आकाश बांडवकर सारखे 2 मातब्बर फलंदाज तंबूत माघारी परतल्यानंतर मात्र एक जोड गोळी मैदानाच्या भागीदारी रचताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती अनुभवाची शिदोरी घेऊन बंड्या शिर्के आपल्याला पाहायला मिळतात. मात्र यावेळेस थोडंसं एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडूने हुलकावणी दिली आहे परंतु बॅकअप देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत मात्र धावांची कमाई फलंदाजाकडून केली गेली आहे. सेन्सिबल बॅटिंग कारण बंड्या शिर्के देखील मातब्बर गोलंदाजा दापोलीतील एक फिरकीचा जादूगर म्हणून त्या गोलंदाजाला ओळखले जातं. या मैदानात अनेकदा त्याला आपल्या टॅलेंटची छाप सोडलेली आपल्याला बघायला मिळते. आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला डावखुऱ्या हाताचा यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये लॉफ्टेड फटका. विकेटचं पतन मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. एलिव्हेशन जे प्राप्त करण्याचा प्रयत्न होता ते सबसेल फेल ठरलं जात आहे. टिपला गेला झेल. पुन्हा एकदा फलंदाजाचा मात्र संपतोय खेळ. रिप्ले मध्ये आपण बघू शकता कशा पद्धतीने फलंदाजाची जी मडशा होती मोठा फटका खेळण्याची परंतु जे एलिव्हेशन आणि टायमिंगची अपेक्षा होती ना ती मात्र कुठेतरी या ठिकाणी भंगली जाते. गोलंदाज कमबॅक करताना पाहायला मिळतात. बंड्या शिर्के नावाचं वादळ फिरकीपटू मैदानाच्या आत आपल्या बोटांची जादू मात्र फलंदाजांच्या समोर प्रस्तुत करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर षटकाचं विवरण केलं ना तर फलंदाजांना मात्र शांत ठेवण्यामध्ये बंड्या शिर्के यांना यश आलेलं पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र ओसामा हाय राहुल मात्र हाय हँडसम जाताना पाहायला मिळतात. राहुल आंबेकर आपल्या फलंदाजीची चाप मात्र मैदानाच्या सोडताना पाहायला मिळतोय. आक्रमण आणि आक्रमण मैदानाच्या बाहेरून सेट होऊन मैदानाच्या आत आलेले पाहायला मिळतात. आल्या आपल्या नावाची झलक आपल्या नावाची ओळख मात्र या संपूर्ण मैदानाला या ठिकाणी करून दिली जाते. कावाला फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलंय. शेवटच्या काही षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि आपल्या संघाच्या साठी मात्र तारणहार संकट मोचन म्हणून मैदानाच्या माध्यमातून फलंदाजी करताना यावेळेस मात्र इलाका दुसरा धमाका करण्याचा प्रयत्न यावेळेस होतो. क्षेत्ररक्षक थोडासा तैनात परंतु टांगा पलटी गोळे पडार. चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. येतो ब्रँडेड खणखणीत असा चौकार. आक्रमणाची दास्तान कशा पद्धतीने केली जाते हेच मात्र मैदानाच्या सांगितलं जात आहे. बंड्या शिर्के यांच्यावरती मात्र आक्रमण केलेलं बघायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर या आधीच्या चेंडूवरती षटकार आला परंतु त्यालाच मात्र अधिक भूषणावं करण्यासाठी ब्रँडेड चौकार दिली जाते जोड आणि या चौकारादिवशी धावसंख्येचा फलक मात्र जाऊन पोहोचलाय ते 59 या आकड्यावरती. एका बाजूला जर आपण बघितलं तर मंडणगड तालुक्याची आणबान शान वलवथे गावचा सुपरस्टार ओसामा मैदानाच्या आत आहे परंतु त्याचा जोडी मात्र साथ देण्यासाठी मैदानाच्या आत नवीन फलंदाज
राहुल आंबेकर आणि दुसऱ्या बाजूला मात्र ओसाबा ही जोडगोळी मैदानाच्या आत स्वतःच्या संघाला मात्र सुअवस्थेत नेण्याचा प्रयत्न करते, परंतु दुसऱ्या बाजूला मात्र चाणक्य रीती कशा पद्धतीनं कमबॅक करणार आहे हे देखील वाखडण्याजोग आहे. तुमच्या आमच्या सर्वांचा स्वाभिमान अभिमान असलेलं आणि प्रत्येक दापोलीवासियाचा गर्व. यावेळेस मात्र मोठा फटका फसला. टायमिंग जे मनीषा होती ती मात्र या ठिकाणी फसली गेल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये. फलंदाज मात्र फसतोय. यावेळेस मात्र संघाची आशा आकांक्षा मावळतीच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. ज्या फलंदाजाच्या खांद्यावरती मोठ्या धावसंख्येची भिस्त होती तोच दौलतीचा काम मात्र या ठिकाणी कोसळला जातोय. ओसाबा बॅक टू द प्रेव्हिलियन. विकेटचं पतन झालंय, परंतु संघासाठी मात्र एक हाती खिंड त्यानं लढवली आहे. आपल्या फलंदाजीचं जोहर मोठमोठ्या मातबर गोलंदाजाच्या समोर मात्र सिद्ध केलंय. ओसाबाची जागा घेण्यासाठी मैदानाच्या दिशेनं यस या ठिकाणी आमचे मित्र आदरणीय इमाद वोडक सर यांचे देखील आगमन होताना आपल्याला बघायला मिळतंय. मैदानाच्या दिशेने आपण जातो जिथं मात्र वेसीर उर्फ लाला एक महत्वाचं फलंदाज आहे, ज्याच्यावरती मोठे फटके खेळण्याची मदार निश्चितच असणार आहे. लाला मात्र मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे फटके खेळावे लागणार आहेत. काही षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि समोरच्या बाजूला जर आपण बघितलं ना तर बाहुबली सुमित ढेकळे आणि त्यांच्या जोडीला मात्र प्रथमेश ठाकरे सारखे मातबर फलंदाज रनचेस करण्याची वाट बघत आहेत. त्यांच्या समोर देखील तगडा आव्हान, एक माफक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा असणार आहे. एका बाजूला राहुल तर दुसऱ्या बाजूला लाला. ही जोडगोळी कशा पद्धतीने मैदानाच्या आत कामगिरी करणार आहे, परंतु या जोडीला रोखण्याची जबाबदारी चाणक्य सुमित ढेकळे यांच्याकडून देण्यात आली आहे. ती गोलंदाज श्रेयस यांच्या माध्यमातून. श्रेयस खटावकर आतापर्यंत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्यांच्याकडून झाली आहे. यॉर्कर किंग म्हणून हा गोलंदाज ओळखला जातो. पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये मात्र चक्री फिरली आहे ऑन साइडच्या दिशेनं. आपण जर बघितलं तर क्षेत्ररक्षणाची जोडगोळी देखील त्या ठिकाणी सेट करण्यात आली होती. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जात आहे फलंदाजाने मात्र चपळाईनं एकेरी धावेची कमाई या ठिकाणी केलेली बघायला मिळते. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, क्षेत्ररक्षणाची सजावट जशा पद्धतीनं केली गेली आहे त्याच्या अनुरूप मात्र गोलंदाजी श्रेयस खटावकर यांच्या माध्यमातून केली जाते. प्रत्येक चेंडू दर्जेदार पद्धतीने या आधी देखील हाताळला होता आणि त्याची सुरुवात देखील तशाच पद्धतीने त्यांच्याकडून केली जाते. पुढचा चेंडू हो यावेळेस मात्र मोठा फटका. टायमिंग फसला, मात्र चेंडू निर्जंती चेंडू ट्रॅव्हल झाला. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते, परंतु दिली गेल्या हुलकावणी, टांगा पलटी, घोडे फरार. चेंडू मात्र चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. आपण जर बघितलं तर क्षेत्ररक्षण हा महत्वाचा पैलू आहे. तुम्हाला क्षेत्ररक्षणावरती भर देणं गरजेचं आहे, परंतु त्या ठिकाणी थोडंसं उलट घडताना पाहायला मिळते. आपण रिप्लेमध्ये देखील पाहू शकता. आपण जर बघितलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग झालं होतं. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते, परंतु माइंड करत मात्र चेंडू नसून 3 क्षेत्ररक्षकांना दिली आहे हुलकावणी. सीमारेषेच्या बाहेर मात्र चेंडू विसावला गेलाय. क्षेत्ररक्षण तुम्हाला दर्जेदार करावं लागेल, कारण अनेकदा क्षेत्ररक्षकानं मॅच फिरवलेली आपल्याला बघायला मिळाली आहे. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू आला, यावेळेस मात्र भिरकावून दिलाय. चेंडू मात्र चाललाय सीमारेषा पार. ब्रँडेड खडखडीत षटकार राहुल आंबेकर यावेळेस मात्र आपल्या संघासाठी तारणहार होताना पाहायला मिळतो. स्लॉट मध्ये आला, त्याला मात्र आउट ऑफ द प्लॉट फेकलं गेलं. दर्जेदार मात्र स्ट्रायकिंग या ठिकाणी पाहायला मिळते. मातबर फलंदाज राहुल एक नवीन दास्तान या दापोलीच्या ऐतिहासिक मैदानावरती रचताना पाहायला मिळतोय. समोर धावसंख्या जाऊन पोहोचण्याची 70 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 70 या आकड्यावरती धावसंख्येचा फलक मात्र जाऊन पोहोचलाय. आक्रमण ओसाबा नंतर देखील तो शिरस्ता मात्र पुढे येऊन जाण्याचा प्रयत्न राहुल आणि लाला यांच्या माध्यमातून केला गेलाय. आपण जर बघितलं तर या आधीच्या चेंडूंवरती थोडंसं बिस्फोलच्या साह्याने चौकार आला, परंतु त्यानंतर आपल्या फलंदाजीचं जोहर राहुल यांच्याकडून दाखवलं गेलं. बैठक फटका आणि या बैठक फटक्याच्या जोरावरती मात्र षटकाराची कमाई केली गेली आहे.
गोलंदाज बातबर आहे, परंतु त्याच्या देखील संपूर्ण कौशल्याला आजमावण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून मैदानाच्या सातत्याने होताना पाहायला मिळतोय. चेंडूमध्ये मात्र या ठिकाणी बदल केला गेला, नवीन चेंडू मैदानाच्या दिशेने जातोय आणि या चेंडूनुसार फलंदाजाचे दास्तान देखील कशा पद्धतीने असणार आहे, किस्मत कुणाच्या बाजूने मात्र या ठिकाणी पलटताना बघायला मिळेल हे देखील बघण्यासारखं असणार आहे. पुन्हा एकदा खटावकर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसतात. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये आलाय, हेलिकॉप्टर लॉन्च केलंय, हाय हाय अँड हँडसम चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा एकदा याची डोळा षटकारांचा अविस्मरणीय सोहळा राहुलच्या बॅट मधून मात्र मैदानाच्या आत दागला जातो तो डोळा. अफलातून दर्जाची स्ट्रायकिंग या ठिकाणी पाहायला मिळते. श्रेयस खटावकर यांच्या गोलंदाजी वरती मात्र अक्षरशः बरसताना फलंदाज पाहायला मिळतात. जो चेंडू मात्र टप्प्यात येतोय ना त्याचा मात्र करेक्ट कार्यक्रम या ठिकाणी केला जातोय. आपण जर बघितलं तरी ऐतिहासिक मैदानावरती आपल्या फलंदाजीचा जोहर दाखवताना फलंदाज राहुल पाहायला मिळतोय. मोठमोठे फलंदाज टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे मैदानाच्या आत दाखल आहेत, परंतु या फलंदाजांमध्ये माझं स्थान अलायदा का आहे याचीच दास्तान मात्र त्याच्याकडून सातत्यरित्या सांगितली जाते. बॅक टू बॅक षटकार, थोडस दडपण मात्र श्रेयस यांच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र जहरी कमबॅक रफ्तारच्या रथावरती स्वार होत, परंतु पंचांकडून या चेंडूला मात्र सांगितलं जात आहे स्क्वॉड रूपी अतिरिक्त धावसंख्या. मात्र धावसंख्येत जोडली जाणाऱ्या अवंत रूपाची एक धाव, कारण थोडस दडपण गोलंदाजावरती पाहायला मिळते. बॅक टू बॅक षटकार आणि त्यानंतर जे नियंत्रण अपेक्षित होतं त्या नियंत्रणाच्या वाटेवरून मात्र कुठेतरी चुकताना गोलंदाज श्रेयस पाहायला मिळतात. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये आलाय, या हाय अँड हँडसमली डिस्पॅच केला गेला चेंडूला उत्तुंग ब्रँडेड खडखडीत असा षटकार. 6 चेंडू आणि 32 धावांची खेळी आतापर्यंत राहुल यांच्या माध्यमातून या ठिकाणी खेळली गेली आहे. जी जबाबदारी शेवटच्या अंतिम षटकांमध्ये स्लॉग हिटरची त्यांच्याकडे देण्यात आली होती, द फिनिशरचा रोल मात्र यशस्वीरित्या आपल्या संघासाठी पूर्ण करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण बघितली तर जाऊन पोहोचले ती आता मात्र 83 आकड्यावरती. एक बिग टार्गेट सेट करण्याच्या वाटेवरती मात्र या ठिकाणी प्रिन्स ऑफ शकीला या ठिकाणी जाताना पाहायला मिळते. प्रिन्सेस शकीला मात्र वाटचाल करताना पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर आकाश असतील, त्यानंतर ओसाबा असेल आणि आता मात्र राहुल, या 3 फलंदाजांनी जशा पद्धतीची फलंदाजी केली, अतिशय वाकणण्याजोगी फलंदाजी, आक्रमणाची दास्तान मात्र त्यांच्याकडून मैदानाच्या लिहिली गेली. त्याचाच फलस्वरूप धावसंख्येवरती मात्र एक मातबर अशी धावसंख्या सेट करण्याच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अंतिम षटक स्लॉग षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती शंतनू दाखल झालाय. हो, यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या इलाक्यामध्ये ड्राईव्ह केलंय, सेन्सिबल फलंदाजी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव तर पूर्ण केली गेली आहे. एक नवीन यंगस्टर आहे, येत्या काळामध्ये उभरता वा सितारा मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय, परंतु त्याच्या समोर आता मात्र असणार आहे ज्या फलंदाजांना आतापर्यंत आपल्या फलंदाजीचं जोहर या मैदानाच्या आत दाखवलाय, तोच नाम तो सुना होगा राहुल. शांतनू वर्सेस राहुल बॅटल देखील मैदानाच्या आत बघण्यासारखा असणार आहे. कोणाचा अपहरण, एका बाजूला मात्र तरुणपण, यानंतर मॅच असणार आहे दानिश वॉरियर्स विरुद्ध साई सुभाष. या दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मंचाकडे यावेळेस यायचं, मात्र मैदानाच्या आत पुढच्या मॅचचा जोहर आपल्याला बघायला मिळणार आहे, परंतु राहुल मात्र एक नवीन दास्तान मैदानाच्या आत लिहिताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिले सीमारेषा पार चौकार. या 4 धावेनिशी वैयक्तिक अशा 36 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र अफलातून दर्जाची स्ट्रायकिंग पाहायला मिळाली राहुल यांच्या फळीतून. पुन्हा एकदा मात्र चेंडूला भिरकावून दिला, चेंडू चाललाय सीमारेषा पार, झालाय फरार, येतोय खडखडी दुत्तुंग गगनभेदी षटकार. अफलातून दर्जाची स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. राहुल आक्रमण पवित्रा मात्र घेतला गेला.
8 चेंडू आणि 42 धावा आतापर्यंत आपण जर बघितलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती स्वतःच्या कळंबट गावचा सुपुत्र राहुल आंबेकर यावेळेस मात्र पुन्हा एकदा भुरकावून दिला चेंडूला अलॉंग द कार्पेट ढकलण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात चेंडू येईपर्यंत मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आपल्याला. आपण जर बघितलं तर एक तुफान मात्र राहुल आंबेकर नावाचं मैदानाच्या घोंगावताना पाहायला मिळत आहे. दापोली तालुक्याला मिनी महाबळेश्वर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं, परंतु या थंड हवेच्या ठिकाणी मात्र रणाची रणधुमाळी आणि राहुल आंबेकरनं अक्षरशः आग लावलेली पाहायला मिळते. हाय हाय अँड हँडसमला डिस्पॅच केलं गेलंय. या स्पर्धेतलं अर्धशतक मात्र या ठिकाणी नावावरती नोंदवलं जात आहे. रिमेंबर द नेम राहुल आंबेकर. राहुल भाई एकदा ताट उंचावून आमच्या मान्यवर कक्षाला सलामी द्यायची आहे. या स्पर्धेतील अर्धशतकाच्या नावाचा मानकरी ठरला जातो राहुल आंबेकर. 10 चेंडू आणि 50 धावा. आयोजक साई देसाई सर यांच्या माध्यमातून या अर्धशतकासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. 6 षटकार आणि 3 चौकारांच्या बैफिलीमध्ये आपल्या अर्धशतकाचा मुजायला मात्र या फलंदाजाने केलाय. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरचा इलाका तिथे केला गेलाय धमाका. चेंडू चाललाय सीमारेचा पार. ब्रँडेड खडखडीत असा चौकार. धावसंख्या बघितली तर आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या 100 पार 106 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आहे. 6 षटकांचा खेळ संपला. 106 धावांपर्यंत मजल मारली आहे. लक्ष सेट केलंय ते येणाऱ्या 36 चेंडू आणि 107 धावांची खेळी. परंतु ज्या फलंदाजानं निश्चितच या स्पर्धेमध्ये आपल्या फलंदाजीचा जोहर आपल्या फलंदाजीची जादू मात्र या ठिकाणी निर्माण केली आहे, तोच फलंदाज राहुल आंबेकर. कळंबट गावातील हा मातबर फलंदाज आज मात्र टेनिस बॉल पटलावरती एका नवीन सूर्याचा उदय झालेला आपल्याला बघायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आपण अनेक फलंदाज पाहिलेत, परंतु हार्ड हिटिंगच्या बाबतीत मात्र एक नवीन फलंदाज उदयास येताना पाहायला मिळतोय राहुल आंबेकर. आपण जर बघितलं तर जशा पद्धतीची तुफान फलंदाजी या फलंदाजाच्या माध्यमातून या ऐतिहासिक आझाद मैदानात पाहायला मिळते, खरोखर वाखडण्याजोगी फलंदाजी या फलंदाजाकडून या ठिकाणी केली गेली आहे. संघर्षाची एक नवीन इबारत या फलंदाजाच्या माध्यमातून मैदानाच्या रचली गेली आणि असं म्हणतात ना की दुःखाच्या लाटा पार करून तुझ्या मनाला हर्ष झाला पाहिजे, तुझ्या जिद्दीचा तुझ्या मनाला स्पर्शही झाला पाहिजे, सर्वत्र तुझ्या कीर्तीचा सुगंध दरवळावा असा मैदानात तुझा संघर्ष झाला पाहिजे. आणि त्या संघर्षाची पराकाष्ठा त्या संघर्षाची दास्तान मात्र राहुल आंबेकर या नावानं मैदानाच्या आत लिहिली गेली आहे. दुसऱ्या नावामध्ये मात्र या रणचेचा पाठलाग कशा पद्धतीनं केला जाणार हे देखील बघण्याजोगं असणार आहे. कारण एका बाजूला टेनिस बॉल क्रिकेटचा वन अँड ओनली बाहुबली सुमित भरत ढेकळे मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यांच्या जोडीला मात्र ठाकरे बाणा प्रथमेश ठाकरे आपल्या संघासाठी आपल्या बाहुबलाची आजमाईश करताना पाहायला मिळतील. या 107 धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं होणार आहे, मैदानाच्या षटकार चौकारांची आतिषबाजी कशा पद्धतीने होईल हे ऐकण्यासाठी आपण थेट जातोय जिथे मात्र आपल्या सोबत जोडले जात आहेत द व्हॉइस ऑफ दापोली सनी मोहिते सर. एक छोटीशी विश्रांती असेल आणि 107 धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं द बाहुबली सुमित ढेकळे यांच्या माध्यमातून केला जाईल हे देखील बघण्याजोग असणार आहे. धन्यवाद तांबे सर. आपण पाहतोय तर खऱ्या अर्थानं ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी पार पडते दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये. दापोली चॅम्पियन लीग 2026 पर्व 4चा खऱ्या अर्थानं अनेक रसिक प्रेक्षकांची तुफान गर्दी झाली आहे आणि ही गर्दी संपूर्ण टेनिसकडे विश्वातील हे जे प्लेयर आहेत त्यांना बघण्यासाठी निश्चित आलेली आहे. संपूर्ण DCL कमिटीचा मनापासून आपल्याला धन्यवाद द्यावे लागतील, त्यांचं खरंच प्रशंसा आणि मनापासून आभार व्यक्त करावे लागतील. खरं त्यांनी सांगितले संपूर्ण स्पर्धा अगदी ज्यावेळेला ऑर्गनाइज करत होते पर्व 4 मध्ये आपण ऑल इंडिया ओपनचे 2 आयकॉन प्लेयर आपण ठेवणार आहोत आणि दापोलीकरांना नक्कीच ते प्लेयर अगदी टीव्ही वरती ते पाहायला मिळतात. अनेकांची स्वप्न असतात की यांच्या समवेत एखादं बाबा छायाचित्र काढावं. आज दापोलीकरांची ती स्वप्न देखील पूर्ण आज DCL कमिटीनं केलेली आहेत.
आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. डावखुऱ्या शैलीचे फलंदाज टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली सुमित ढेकळे मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर समोर असेल प्रथमेश ठाकरे. ठाकरे नॉट अन इट्स अ बिग ब्रँड. आणि प्रथमेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये दिसतील, तयार आहेत. परंतु जो खेळाडू दुखापतग्रस्त झाला होता तोच खेळाडू म्हणजेच ओमकार मोरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती ते तयार होताना दिसू शकतील. म्हणजे जखमी झाले होते पहिल्या मॅच मध्ये, षटक देखील टाकण्यासाठी त्यांनी साफ नकार दिला होता, परंतु ते त्यांना माहिती आहे सामना आपल्याला जिंकायचा आहे म्हणून ते मैदानात दाखल झालेले आहेत. डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज आहेत. अगदी लाडाने त्यांना बाबा देखील म्हणतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये शानदार गोलंदाजी करतील का? पॉवर प्लेचं षटक आहे. प्रिन्सेस शकीला बनाम कृष्णराज फायटर्स असं बॅटल आहे. मॅचला सुरुवात होतीये. जिकडे लक्ष जाते ना तिकडे बाबू ते खुर्ची दे. मॅचला सुरुवात होती. ओमकार बनाम प्रथमेश. यावेळेचा पहिलाच बॉल, हेलिकॉप्टर चाललाय बाहेर, षटकार येतोय प्रथमेशच्या बॅटमधून. लाजवाब फटका. कमालची गोलंदाजी. सामना आतापर्यंत आपण पाहतोय नक्कीच ऑन झालेला आहे. प्रथमेशनं सुरुवातीलाच मात्र हेलिकॉप्टर घुमवलंय. 107 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रथमेश ठाकरे यांना आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर अगदी काठा बदलतोय. कमालची गोलंदाजी आहे. शानदार गोलंदाजी चालली आहे. जतीन दत्त सालगावकर एसटीच्या माग अगदी चांगल्या प्रकारची रणनीती आपल्याला पाहायला मिळू शकेल. धावांचा डोंगर उभा केलेला आहे. या डोंगरला पोखरायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालताना टेनिस क्रिकेट विश्वाचे 2 स्टार प्लेअर मैदानाच्या आतमध्ये खेळताना तयार. यावेळेचा पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक आहे. हाय अँड हँड स्टंप. त्याचा ट्युरिफिक स्ट्रोक. छेरान षटकार. मोठा प्रहार झालाय. पहिला बॉल सिक्सर, मग बिंदी आला, डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी सिक्सर पाहायला मिळतोय. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला प्रिन्सेस शकील, दुसऱ्या बाजूला कृष्णराज फायटर्स हा संघ आहे. दोन्ही तितक्याच ताकदीचे. दुखापतग्रस्त झालेला ओमकार आपल्या टीम साठी मैदानाच्या आतमध्ये अंततः तो उतरला. 2 मॅक्सिमम आलेत. पुढचा बॉल टाकला जाईल. प्रथमेशनं हा हाकार मचवलाय. यावेळेचा बॉल देखील खूप उंच गेला. कॅच पकडली जाते का? परंतु इथे नशिबाची साथ मिळालेली आहे. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर इनटू द फॅन्स. 4. ठाकरे, प्रथमेश ठाकरे आखाडू. ठाकरे नॉट एन इट्स अ बिग ब्रँड. आणि ते आपण बघतोय प्रथमेशच्या माध्यमातून आता गोलंदाज ओमकार मोरे याच्यावरती आक्रमण केलं जाते. चेंडूला जणू काही फोडून काढल्यासारखं हे दृश्य दिसतंय. याच्यापेक्षा चांगली सुरुवात होऊ शकत नाही. 4 मध्ये स्वार झालेले आहेत. पुढचा बॉल आहे. ओमकार तयार. डावखुऱ्या शैलीचा बॉलर आहे. लेफ्ट हँडेड बॉलर. यावेळेचा फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कॅच पकडतील का? परंतु यस, सक्सेसफुल डिलिव्हरी. विकेटचं बटन. प्रथमेश बाहेर, चेंडू आतमध्ये. 16 वरती एक महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय. आपण बघितलं राहुल आंबेकर, छोट्याशा गावामधून अगदी बिलॉंग करणारा
याच कळंबट गावातून बिलॉंग करणारा राहुल आंबेकरनं अगदी जस्ट 10 बॉल मध्ये म्हणजे 10 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं. 11 बॉल मध्ये त्यांनी ते 54 रन्स अगदी या स्पर्धेतला जलद गतीचं अर्धशतक होतं. नंबर 3 वरती श्रेयस कटावकर यांना पाठवलंय. 16 रन्स झालेले आहेत. रसिक प्रेक्षक या संपूर्ण स्पर्धेचा स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून देखील घर बसल्या आनंद घेत आहेत. जे रसिक प्रेक्षक या चॅनलवरती नवीन असतील तर पहिल्यांदा लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर आपण पाहतोय बेल आयकॉनचं देखील बटन स्पर्श करा आणि आमच्या सर्वांच्या आवडीचं नेटवर्क म्हणजे अर्थातच रत्नागिरी जिल्ह्यामधलं नामवंत नेटवर्क सफरिंग विदाउट बफरिंग अर्थातच जिबर नेटवर्क. म्हणजे दापोलीतल्या अनेक स्पर्धा रोहन सर दापोलीतल्या अनेक स्पर्धा ज्या आहेत जिथे जिथे अगदी लाईव्ह स्पर्धा होतात तिथे तिथे जिबर नेटवर्क यांच्या माध्यमातून नेट प्रोव्हाइड केलं जात असतं. ऑप्शनच्या बाहेर चेंडूला सोडण्याचं काम केलेलं आहे. व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. जोपर्यंत टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत बाहुबली खलबली निश्चित मत होऊ शकतो. शेवटचा बॉल आहे. अगदी कमी गतीचा बॉल टाकलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. धाव संख्या लॉस ऑफ 17 रन्स ऑन बोर्ड कृष्णराज फायटर्स. 17 रन्स झालेले आहेत. जिंकण्यासाठी अजून देखील आपण पाहतोय 30 बॉल मध्ये 90 धावांची आवश्यकता आहे. 30 बॉल आणि 90 धावांची गरज. बॅटिंग साठी टेनिसचा बाहुबली सुमित डेके मैदानाच्या आतमध्ये आहेत. समोर बॉलिंग मार्क वरती कोण आहे? खूप वेळानंतर नक्कीच आपण पाहतोय तब्बल ते 6 चेंडूमध्ये अगदी आज स्ट्राईक तर आलीच नव्हती परंतु आता स्ट्राईक मिळालेली आहे. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक आकाश सकपळ याच्या विरोधामध्ये. एका बाजूला टेनिस स्टार दुसऱ्या बाजूला दापोलीचा कोहिनूर हिरा. म्हणजे अर्थातच आपण पाहतोय बेस्ट वर्सेस बेस्ट अशा प्रकारचं बॅटल आहे. सक्सेसफुल टुर्नामेंट पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये आहे ना काय कमालचं क्रिकेट पाहायला मिळालंय. मागच्या मॅच मध्ये 100 पहिलाच बॉल अगदी जड मध्ये टाकला होता. रन्स घेण्यासाठी साफ नकार दिला गेलाय. सुमित डेके तिथे तयार असतील. आपण मागच्या षटकामध्ये बघितलं ओमकार मोरे चिपळूण सारख्या कडपोळी गावातून तो बिलॉंग करणारा गोलंदाज होता. त्यांनी प्रथमेश ठाकरेला बाद केलं. सुमित डेके आहेत आकाशच्या विरोधामध्ये. आपण अनेकदा एका संघामध्ये खेळताना या दोन्ही खेळाडूंना आपण पाहतो. तर आता विरोधक पडून समोरच्या दिशेने यॉर्क लेन्सचा बॉल आहे. स्ट्राईक घेतली जाईल तिथे स्ट्राईक रोटेट होतीये. श्रेयस आणि त्याचबरोबर सुमित डेके हे दोन्ही असे अगदी प्रचंड अनुभवी प्लेयर असतील. समोर देखील आकाश सकपळ यांना माहित आहे की सुमितला कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे. ज्यावेळेला आपण पाहायला गेलं तर सुमित डेके दापोलीमध्ये आले त्याच्यानंतर जेव्हा आझाद मैदानामध्ये पोहोचले ना सर्व जे युवा क्रिकेटर्स आहेत ना त्यांची गर्दी लागली फोटो सेशन करण्यासाठी सेल्फी घेण्यासाठी. प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळाली होती. सुमित डेके असतील प्रथमेश ठाकरे यांच्या समवेत. त्यावेळेचा फटका देखील आपण बघतो. अलॉंग द कार्पेट डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगानं धावतोय परंतु 4 रन्स मिळतील. नाही थांबू शकत इथे. आज चौकार येतोय. कमालची तिथे बॅटिंग चालू आहे. श्रेयस कटावकर सुमित डेके या दोघांमध्ये चर्चा सत्र रंगलेला आहे. क्रिकेटर देखील तेवढे चांगले आहेत पण तो अगदी आपण म्हणतो ना माणूस म्हणून देखील प्रथमेश ठाकरे आणि सुमित डेके देखील तितकेच चांगले आहेत. म्हणजे जे रसिक प्रेक्षक आहेत ना त्यांच्या समोर सेल्फीज अगदी नक्कीच देण्यासाठी ते अगदी तिथे थांबले होते. सामना अगदी संपला तरी सुद्धा. दापोलीचे सर्व युवा क्रिकेटर या खेळाडूंना पाहण्यासाठी प्रचंड त्यांनी देखील गर्दी केली आहे.
ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय फर्स्ट इनिंग मध्ये राहुल आंबेकरनं जे अर्धशतक झळकावलं ना, थेट दुबईवरून झिसान काजी यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज त्यांना निश्चित दिलं जाईल. हो, यावेळीचा बॉल खूप उंच गेलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत, इथे कॅच पकडली आहे. मोठा धक्का बसतोय, फलंदाज मात्र बाद होणार आहेत. इम्पॉर्टंट विकेट. श्रेयस कटावकर देखील बॅक टू द पवलियन. संघ थोडासा बॅकफुटला आता परतलेला आहे. 107 धावांचा पाठलाग करायचा होता तुम्हाला. 2 महत्वपूर्ण बॅटर बाद झाल्यानंतर नंबर 4 वरती बंड्या शिर्के यांना पाठवलं जातं. षटकातील 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. आपण पाहतोय जे दोन्ही संघ आहेत ना, पहिला सामना निश्चित जिंकून आलेले आहेत, तर दुसऱ्या विजयाच्या रोन्सर हे प्रतीक्षेमध्ये देखील असू शकतील, कारण एक मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. संपूर्ण स्पर्धेच्या अगदी क्वालिफायर रेस मध्ये जर बनून राहायचं असेल. त्याचबरोबर सुमित डेके यांनी जर का लगातार 5 सिक्सर ठोकले पुढच्या षटकामध्ये, तर यावेळीचा बॉल अगदी हवेमध्ये आहे. बॅटची कळा, सक्सेसफुल डिलिव्हरी होणार नाही. हातामधून झेल निसटलाय आणि जतीन सालगावकर याच्या हातामधून षटक क्रमांक 2 चा खेळ तिथे समाप्त होते. धावसंख्या जाऊन पोहोचले लॉस ऑफ 2 विकेट 22. 22 या आकड्यावर यापुढे बॅटल होईल साई सुभाष विरुद्ध दानिश वॉरियर्स. बोथ कॅप्टन टॉस करण्यासाठी या. रमेश भाई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. रमेश भाई दरवेश यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दानिश वॉरियर्स आणि साई सुभाष 11 आणि त्याचबरोबर दानिश वॉरियर्स सोबत कॅप्टन. आपण लवकर मुख्य मंचाच्या दिशेने जा, तिथे आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. रमेश भाई देखील आलेत. पहिलाच बॉल सुमितच्या बॅट मधून 4 रन्स मिळत आहे. सहकारी येतोय. अजून जिंकण्यासाठी 23 बॉल मध्ये 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. जोपर्यंत सुमित आहे तोपर्यंत हा सामना कृष्णराज पाटसच्या टीमकडे निश्चित येऊ शकतो. आक्रमण करावं लागेल. यावेळेसचा बॉल चेंडू खाली, क्षेत्ररक्षक नाही. चेंडू 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर इनटू द फॅन्स. 4 बॅक टू बॅक चौकारांचा वौसार होतोय. वौसार करावा लागेल. ओमकार मोरे चिपळूण तालुक्यातील कडपोळी सारख्या गावातून बिलॉंग करणारा डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये सकाळच्या सत्रापासून खेळताना दिसतोय. दुखापतग्रस्त असताना सुद्धा या टीम साठी तो खेळताना दिसतोय. बाहुबली यांच्या विरोधात पुढचा बॉल आहे. शॉर्ट बॉल आहे. प्रहार करायचा होता, बॅट बॉलचा संपर्क नाही. तिथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुढचा बॉल असेल. रन्स येणं गरजेचे आहेत. काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. यावेळेचा नो बॉलचा इशारा आहे आणि चेंडू देखील चाललाय आउट ऑफ द पार्क. 6+1 = 7. 7 रन्स खात्यामध्ये आता जोडले जात आहेत.
धमाका धमाका आणि धमाका. सुमित डेके यांच्या बॅटमधून सुपर हिट स्ट्रोक. रन्स ऑन बोर्ड. 37 रन स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. तुम्ही फुलटो चेंडू अगदी नाही देऊ शकत सुमित डेके यांना. वाराच्या अगदी विरुद्ध प्रवाहाला नक्कीच फटका हा खेळला गेला. 7 रन्स मात्र तिथे मिळत आहेत. सुमित डेके सुपर हिट. येणारा चेंडू पुढचा असणार आहे फ्री हिट. आता जडमध्ये टाकलाय बॉल. यॉर्क लेंथ वरती डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. रन्स घेतले जाणार नाही. फ्री हिटचा बॉल कमालचा टाकलाय. धावसंख्या 37 या आकड्यावरती. डावीचा बॉल देखील अगदी त्या दिशेने गेला. हवेमध्ये बॉल आहे. प्रयत्न चांगला होता. 1 रन्स घेतला गेलाय. प्रयत्न 2चा होणार का? परंतु योग्य व्हायचा नकार. बघा याला म्हणतं सेन्सिबल क्रिकेट. आपल्या साथीदाराला अगदी डेंजर एंड कडे जर का थ्रो केला असता तर धावचित होऊ शकले असते. योग्य व्हायचा नकार सुमित डेके यांच्या माध्यमातून अगदी दिला गेलाय बंड्या शिर्क्यांना. दोन्ही खेळाडू रन्स घेण्यासाठी इच्छुक होते. जिवंत देखील मिळालेला आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. 38 आकड्यावरती शेवटचा बॉल आहे. या षटकातील बंड्याच्या बॅटमधून जर एखादा मोठा प्रहार आला तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. आणि इथे षटक क्रमांक 3चा खेळ देखील समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 38 या आकड्यावरती. लॉस ऑफ 2 विकेट्स. चला 18 बॉल मध्ये 69 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. 18 बॉल आणि 69 रन्स. 18 मध्ये 69 एक महत्वपूर्ण षटक असू शकते हे. अठरा बॉल मध्ये 69 धावांची आवश्यकता आहे बॉलिंग मार्क वरती. आणि त्याचबरोबर सुमित डेके यांच्यासाठी निश्चित कॅश प्राइज 5 चेंडूंमध्ये 5 सिक्सर ठोकावे लागतील. तर या स्पर्धेचे जे आयोजक आहेत आदरणीय शेखरजी अग्रेसर यांच्याकडे 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय दापोली चॅम्पियन लीग 2026 सीझन 4. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. घसटण्याचा प्रयत्न होता सुमितच्या माध्यमातून. सुमित डेके बनाम आकाश सकपाळ. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 मध्ये 5 सिक्सर आले. 1000चं कॅश प्राइज जे आयोजक आहेत शेखरजी आग्रे यांच्याकडून निश्चित दिलं जाणार आहे. परंतु 69 रन्स देखील जिंकण्यासाठी पाहिजे 17 बॉल मध्ये. हवेचा बॉल प्रॉपर टायमिंग नाही. 1 रन्स मात्र घेतला गेला. प्रयत्न 2चा होईल. सोळा बॉल मध्ये 68 धावांची आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. यावेळेचा बॉल नक्कीच हवेमध्ये आहे. ओ काय कॅच आहे. काय कॅच आहे.
What a caught! शानदार कॅच, कॅच ऑफ द डे, परफेक्ट कॅच ऑफ द डे. या कॅचेस साठी सुभाष राठोड यांच्याकडून 200, साईराजी देसाई प्रोडक्ट्स यांच्याकडून ते 200चं कॅश प्राइज, विलासपूर यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज. या शावेजभाई नवसेकर जे का टीमचे ओनर आहे त्यांनी ही महत्वपूर्ण झेल पकडलाय. नक्कीच या ठिकाणी काय महत्वपूर्ण कॅच पकडले, थोडेसे दुखापतग्रस्त दिसत आहेत. तौफिक भाई मेमन यांच्याकडून देखील या कॅचेस साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना दिलं जात आहे. काय कॅच पकडली आहे, कॅच ऑफ द डे, सुपर कॅच. उडते शावेजभाई आम्हाला बघायला मिळाले. अगदी आपण पाहायला गेलं तर जी कॅच पकडली ना अशक्य होती, पण तो अंततः पकडले ना रनिंग कॅच. तेवढं सोपं नसतं तांबे सर रनिंग मध्ये, आणि स्पेशली मागच्या बाजूला धावणं आणि मग तो झेल पकडणं थोडं कठीण असतं. परंतु अगदी कठीण झेल देखील सहज रीतीनं पकडलाय, तो क्लास आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय स्वतः टीमचे ओनर देखील आहेत, आणि एक काळ देखील होता की संपूर्ण दापोली तालुक्यातले सर्वोत्तम क्षेत्ररक्षक देखील ते होते. आज त्यांचा पुन्हा एकदा ती गोष्ट दिसली. त्याचबरोबर आपण जे पाहायला गेलं तरी संपूर्ण जी आउटफील्ड आहे खूप तेज आहे, तेज आउटफील्ड आहे. चेंडू पडला की अगदी प्रचंड वेगाने ट्रॅव्हल होत असतो या संपूर्ण ग्राउंड वरती, आणि असे एकमेव ते प्लेयर होते ना की ते विदाउट शूज या संपूर्ण ग्राउंड वरती अगदी क्षेत्ररक्षण देखील करायचे. आज त्यांचे पुन्हा एकदा ती झलक पाहायला मिळाली, कारण एकंदरीत जे दृश्य आपण मिस केलं होतं, आपल्याला माहित नव्हतं की ते कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करायचे. त्यांच्यातली एक झलक आता दिसली आपल्याला. उडते शावेजभाई आपल्याला पाहायला मिळाले, आणि रनिंग बिटवीन द विकेट देखील ते प्रचंड वेगाने अगदी धावताना आपण त्यांना पाहायचो. सूत्रांकडून आपल्याला माहिती लागते. जॉली बॉयझा टीमचे अगदी महत्वपूर्ण ते प्लेयर देखील होते, आणि लगेच बघा कॅच पकडली. ज्या खेळाडूंना माहित आहे की हे प्लेयर कोण होते, लगेच त्यांच्यासाठी कॅच प्राइज झाले. डावीचा बॉल देखील प्रहार केला गेलाय बॅटिंग साठी. अक्षय पवार यांना पाठवले गेले. अक्षय पवार, सुमित डेके, चौदा बॉलला 67 रन्स पाहिजेत. सुमित आपण यांना पाहतोय, बल्ला खामोश राहिलाय. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग नाहीये, एकच रन्स मात्र तिथे घेतला जाईल. शेवटच्या बॉलवरती देखील मॅक्झिमम पाहायला मिळू शकतो का? थोडेसे हताश, थोडेसे निराश झालेले सुमित पाहायला मिळत आहेत. तेरा बॉल मध्ये 66 धावांची आवश्यकता आहे. 13 मध्ये 66. डावीचा बॉल अगदी हवेमध्ये खूप वेळ आहे, रन्स मात्र तिथे घेतले जात नाहीत. आणि षटक क्रमांक यावेळेला 4चा खेळ समाप्त. धावसंख्या 41 च्या आकडेवरती आहे. 12 बॉल मध्ये 66 रन्स, म्हणजे याचाच अर्थ 11 सिक्सर ठोकायचे आहेत. 11 सिक्सर ठोकायचे आहेत 12 बॉल मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. सुमित डेके, मॅच खूप महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. दोन्ही संघ दुसऱ्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये निश्चित असू शकतील. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय तर सुमित डेके यांनी जर का 6 चेंडूंमध्ये 7 सिक्सर ठोकले तर विकास राठोड जे का टीमचे ओनर आहे त्यांच्याकडून 5000 रुपयाचे कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल.
12 बॉल मध्ये 11 सिक्सर ठोकायचे आहेत. हा सामना जिंकण्यासाठी कृष्णराज फायटर्स या टीमला बॉलिंग मार्क वरती असद यांना आपण पाहतोय. छोट्या तनीचे गोलंदाज देखील आहेत. 12-66 रन्स होऊ शकतील का? रसिक प्रेक्षकांच्या नजरा या मॅच वरती लागलेत. सुमित डेके तयार आहेत, परंतु अगदी नक्कीच असं देखील म्हणेल की सुमित डेके सारख्या खेळाडूला मी गोलंदाजी करतोय. अनेक जण अगदी हे स्वप्न पाहतात, ते साक्षात आता कदाचित पूर्ण होते. टेनिस क्रिकेटच्या स्टार समोर आपल्याला खेळण्याची संधी मिळणं आणि त्याच्या विरोधात बॉलिंग करणं एखाद्या बॉलरचं भाग्य असतं. पहिलाच बॉल आहे, असदनं आक्रमण केलंय. हवेमध्ये बॉल, तिथे आपण बघतोय 2 रन्स घेतले गेलेले आहेत. असं वाटलं होतं झेल पकडला जाईल, पण तो क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले नाही. नो मॅच लाईनला चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. 11 बॉल मध्ये 64 रन्स. आता समीकरण अशा प्रकारे आहे, 10 सिक्सर 1 चौकार. सध्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. डावायचा बॉल देखील कमी गतीचा आहे. असद यांची कमी गतीचे चेंडू आहे, चेंज ऑफ फेस केलेत. सुमित यानं थांबवलेला आहे. लाजवाब गोलंदाजी. यावेळेचा बॉल अगदी स्ट्रेट बॅटने खेळले. हवेमध्ये बॉल आहे आणि इथे सक्सेसफुल डिलिव्हरी. असदचं स्वप्न पूर्ण झालंय. त्यांनी टेनिस क्रिकेट विश्वाच्या बाहुबलीला आउट केलंय. या खेळाडूचा कॉन्फिडन्स नक्कीच अगदी उंचावलेला असणार, यात शंका नाही. तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय हा दाफुलीचा अगदी यंगस्टर्स, युवा खेळाडू. कमालची बॉलिंग आहे. त्या स्पर्धेमध्ये तो निश्चित खेळला, परंतु आता नक्कीच तो म्हणत असेल की मी सुमित डेके सारख्या फलंदाजाला बाद केलंय. ह्याच्यापेक्षा अगदी आनंदाचं वातावरण आणि नक्कीच चांगली गोष्ट असू शकत नाही त्याच्यासाठी. बॅटिंग साठी आता अय्यजला पाठवलं गेले. संपूर्ण मॅच आपण पाहतोय तर प्रिन्सेस शकीला या टीमकडे नऊ बॉल मध्ये 64 रन्स पाहिजेत. असं त्यांची कमालची गोलंदाजी पाहायला मिळते. समोर असेल आता अय्याज ऐनरकर. यावेळेचा बॉल अय्याजनं आल्या मोठा प्रहार केला. बॅक टू बॅक विकेट मिळू शकते. अक्षय मांडवकर चेंडू खाली. बॅक टू बॅक विकेटचं पतन होते. सुरेख गोलंदाजी, कमालची गोलंदाजी चालली आहे. आणि त्याचबरोबर हॅट्रिक बॉल वरती आता असं असणार आहेत. जर का येणाऱ्या फलंदाजाला पुढच्या बाद केलं तर मुदस्सर वाघजणकर यांच्याकडनं 500चं कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. बॅटिंग साठी आपण पाहतोय तर योगेश दांडेकर यांना पाहतोय. हॅट्रिकचा बॉल आहे. इथे हॅट्रिक घेतली जाते का? हॅट्रिक साठी 500चं कॅश प्राइज निश्चित आलंय. मुदस्सर वाघजणकर यांच्या माध्यमातून ते दिलं जाईल. हवेचा बॉल हवेमध्ये आहे. नो मॅच लाईनला जाऊन ट्रॅव्हल होतोय. 1 रन्स घेतला गेला. प्रयत्न 2 आहे आणि सक्सेसफुली रित्या इथे 2 रन्स खात्यामध्ये जोडले जात आहेत. संपूर्ण मॅच आपण पाहतोय तर प्रिन्सेस शकीला टीमकडे. शेवटचा बॉल षटक क्रमांक 5 मधील
45 वरती कृष्णराज फायटर्सच्या टीमची धावसंख्या थांबलेली आहे. अजून खूप सारे रन्स पाहिजेत. जे ध्येय आहे आता ते शक्य राहिलेलं नाहीये, पॉसिबल नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल अगदी घसरण्याचं काम होतं. 5 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले 45. लॉस ऑफ 5 विकेट्स. 6 चेंडू. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. टीमनं टॉस जिंकत असताना फिल्डिंगचं डिसिजन घेतलंय. आपण लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. खूप मोठं बॅटल यात आपल्यात शंका होणार नाही. कॉम्बॉक्स मध्ये निश्चितच आपण बदल करू शकतो.